हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात, खूप मस्त मजेत आहात. सो आजचा हा रँडम व्हिडिओ मी याच्यासाठी बनवत आहे की जस्ट असंच कामं सगळी आवरलेली होते आणि मी ना थोडंसं रिसर्च करत होते की फीडिंग पिलो घ्यायची आहे, बेबीसाठी फीडिंग पिलो घ्यायची आहे. आणि मी ऑनलाईन 2-3 वगैरे चेक केल्या आणि बघितलं तर त्याच्यामध्ये खूप असं कमी फोम येत होता आणि त्या एवढ्या अशा बाउन्सी वगैरे वाटत नव्हत्या. तर मी असा विचार केला की ही तर किती इझी आहे बनवण्यासाठी. सो चला तर मग आपण बनवूयात की कशी काय थोडंसं डोक्यालिटी लावून. तर मी ऑनलाईन बघितलं, चेक केलं. तर मला ना ही अशी फर असते. ह्याला म्हणजे आपलं टेडी बेअर वगैरे बनवतात ना लेडीज, त्यांना माहिती आहे की ही अशी फर असते. सो ही फर जर तुम्ही ऑनलाईन घेताय तर तुम्हाला साधारणतः 300-400 रुपये किलो वगैरे अशी ही फर भेटून जाते. पण जर तुम्ही ऑफलाईन मार्केटमधून घेताय तर म्हणजे ऑनलाईनमध्ये मला 500 रुपये म्हणजे 375 रुपयाची ती 350 ग्रॅम अशी काहीतरी भेटत होती. सो मग मी थोडंसं ऑफलाईनमध्ये बघितलं, मार्केटमध्ये स्वस्त भेटली मला आणि ही 200 रुपये किलोनी भेटली. आणि मी जे हे तुम्हाला दाखवते ही जी फिडिंग पिलो मी बनवते तर त्याच्यामध्ये मला एक साधारणतः 1.5 किलो लागली. पण पैसे जातात, वेस्ट ऑफ मनी नाही आहे. पण ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनमध्ये किंवा स्वतः बनवताय तर खूप बेस्ट क्वालिटी आहे. मी म्हणेल की तुम्ही जर 7व्या महिन्यामध्ये आहात आणि तुम्हाला आता बाळाची तयारी करायची आहे तर ही बेस्ट पिलो आहे. फिडिंग पिलो तुम्ही कधीही ऑनलाईन घेण्यापेक्षा ऑफलाईन घ्या. तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल ना तरी पण तुम्ही कुणाकडे असेल ना त्यांना सांगू शकतात की मला अशी बनवायची. अक्षरशः 50 रुपये ते घेतात बनवून देण्याचे. आणि बेस्ट आहे ही. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने की कशी बनवायची, आपण हे पण बघूयात. हे बघा, बघू शकताय तुम्ही. म्हणजे मी हे खूप दिवस झालं बनवून ठेवली हाफवाली. पण ह्याच्यामध्ये 1 किलो मी हे फर घालून ठेवला होता. पण माझ्याकडं कमी पडली होती त्याच्यामुळं मग मी थांबले होते. तर मी काय केलंय, असा माझ्याकडे एक छान कॉटनचा कपडा होता. तर त्या कपड्याला मी कट केलंय. तर कट कसं केलंय, हे जे अंतर आहे, हे अंतर आणि हे अंतर, हे जे यू शेपचं तुम्हाला अंतर दिसतंय रॅन्डम तुम्ही कट करा. आणि हे जे यू शेपचं अंतर दिसतंय ह्याच्यामध्ये तुमचं थोडंसं पोटाचा घेर बघा तुम्ही, म्हणजे किती आहे त्याच्यावरती ठीक आहे घेतलं तर चालेल. किंवा हे असं 2 इती मी मोजून घेतलं होतं. सो 2 इती अंतर आपण मोजून घेतलेलं आहे. आणि इकडच्या साईडला असं कट करताना छोटंसं कट करायचं आहे. हा वाला जो बाउन्सीवाला घेर आहे तो असा साधारणतः हे जे अंतर आहे हे एवढं 2 इताचं अंतर ठेवायचं कट करताना. आणि हे इकडच्या साईडला असं यू शेपमध्ये समजते तुम्हाला. हे बघा, हे असं गोल बाउन्सीमध्ये कट करायचं. आणि काय नाही, सिम्पल टिप मारून घेतलेले आहेत आम्ही. आणि उलटा कपडा करून टिप मारून घेतला आणि परत हा कपडा सवासा केला आहे आणि सरळ करून घेतला. आणि ही फर घालण्यासाठी आतमध्ये ना इथे छोटंसं होल ठेवलं होतं, म्हणजे ही सगळी फर आपल्याला आतमध्ये टाकता येईल. आणि आता फक्त सिम्पल हे 2 टिपा अशा मोडपायच्या आता आणि हे आतमध्ये इथं शिवून घ्यायचं आहे. आणि काय आपणच बनवणार आहे त्याच्यामुळे एवढं टिप वगैरे व्यवस्थित नाही आली, काय आली तरी ठीक आहे, चालून जातं. पण ही अशी बेस्ट फिडिंग पिलो मी बनवलेली आहे. गाईज, मला हा कपडा तर घरचाच होता, पण चला तुम्ही जर विकत घेताय ना तर हा कपडा तुम्हाला येऊन जाईल 50 रुपयाला आणि फरचे पकडून चला तुम्ही 300 रुपये. म्हणजे हे 350 रुपयामध्ये एवढी बेस्ट क्वालिटी तुम्हाला ऑनलाईनला कुठंच येणार नाही. आणि त्याच्याहून पुढची गोष्ट अशी की हे जर एवढे बाउन्सी क्वालिटीचं जर तुम्हाला पिलो पाहिजे असेल ना, ऑफलाईन मार्केटमध्ये तर एकतर भेटणार नाही, कारण ते पैसे वाचवतात. आणि एवढी बाउन्सी पिलो जर तुम्हाला जर रिअलमध्ये जर कुठल्या मार्केटमधून भेटली तर हे कमीत कमी 1000 रुपये 800 रुपयाच्या खाली तुम्हाला भेटणार नाही. ही अशी सुंदर पिलो मी बनवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये इथे एक दोरी आणि आता इकडे एक दोरी मी लावून घेईल. आणि ह्याचा उपयोग असा होतो की हे जे इथं आपलं पोट राहतं बाळाला पाजण्यासाठी, हे एकदम सेफ्टी आहे आणि खूप व्यवस्थित फीड करता येतं. आपली कंबर दुखत नाही, मनका दुखत नाही. माझ्या गायनेकॉलॉजिस्टनी पर्सनली मला सजेस्ट केली होती की तू काय घे नाही घे, फिडिंग पिलो नक्की घे. आणि हे दोरी जर एकमेकांना लावल्या ना आणि ह्याच्यामध्ये थोडंसं इथं बाळुता वगैरे असं टाकलं तर बाळाला ह्याच्यामध्ये थोडंसं असं झोपवता पण येतं. आणि आणखीन एक ऑप्शन सांगू का तुम्हाला, हा जो घेर आहे ना
ह्या घेरमुळं काय होतं, बाळाला असं टाकलं ना तर बाळाचा ढेकर पण काढता येतो. सो ह्याच्यावरती घेताना एक कपडा घ्यायचा नेहमी, काही कधी पण यूज करताना, म्हणजे काय हे सारखं सारखं धुण्याची गरज नाही. आणि या सो मी फक्त एक साधारणतः 15 ते 20 मिनटामध्ये ही पिलो बनवलेली आहे. आणि तुम्हाला पण ही बनवायची असेल तर तुम्ही बनवा. आणि बाकी तुमच्याकडे जेवढे लेडीज आहेत जे आता प्रेग्नेंट आहेत किंवा त्यांनाही हा व्हिडिओ तुम्ही सजेस्ट करू शकता, शेअर करू शकता. आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.